गाईज वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. तर न थांबता आपण स्टार्ट करूया शोल्डर वर्कआउट. आणि त्याच्यात आपण पहिलाच सेट घेतला क्लोज ग्रिप फ्रंट ट्रॅप स्मिथ मशीन, आणि त्याला आपण अल्टरनेट सेट घेतला अपराईट मध्ये. एक लक्षात ठेवा, क्लोज ग्रिप पकडायचे बारबेलला, आणि तुम्हाला लोअर चेस्टपर्यंत बार आणायचा आहे. एल्बो तुमचा शोल्डरच्या वरती आहे. या व्हेरियंटमध्ये टोटल 3 सेट मारायचे आपल्याला. पण एक लक्षात ठेवा, ट्रॅपमध्ये तुम्हाला लाईट वेट मारायचं नाही. ट्रॅपमध्ये तुम्हाला जेवढा हेवी सेट मारता येईल तेवढा घ्यायचा आहे, पण रेपिटेशन तुमचे 15च्या वरतीच पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि अपराईट रोमध्ये तुम्हाला एकच कॉन्स्टंट वेट ठेवायचं आहे, आणि त्याचे रेपिटेशन तुमचे 10 कंटिन्युअसली ठेवायचे. आज जेवायला पण आहे, दोघांना पण बोललो आज ॲक्च्युली करायची नाही, आज सिरियस वर्कआउट करू. तर काय देवाचा आलाय मोठा सलमान खान सारखा रुमाल बांधून, आपण तो आणि रुमाल ती लावून बोललो, भाई आमचा आहे तो मार, तो बिगनर आहे, त्यामुळे त्याला मी एवढा वेट दिला नाही. त्यांनी वेट थोडं कमी मारला, फक्त ट्रॅप आहे, तुम्ही वेट मारलं तर जात होता, त्यांनी वेट मारला. काय आज संपत्ती यार अशीच बोट दाखवणार घे मार लोक पुढचा व्हेरियंट घेतला आपण बॅक ट्रॅप रायझिंग युझिंग स्मिथ मशीन. त्याला अल्टर्न सेट आपण नाही घेतला, पण बॅक ट्रॅपसाठी दुसरा अल्टर्न सेट नाही. हा सगळ्यात मेन सेट आहे बॅक ट्रॅपसाठी. जर तुम्हाला ट्रॅप फुगीर आणि ब्रॉड पाहिजे असेल तर तुम्हाला हा सेट मारणं जायचं. याच्यात लक्षात ठेवा, तुम्हाला एल्बो स्ट्रेट ठेवायचं आहे. एल्बो तुम्हाला बेंड करायचं नाही. जर एल्बो बेंड केला तर बॅक ट्रॅपला प्रेशर न येता तुमच्या बॅक शोल्डरला प्रेशर. आपण बॅक शोल्डर वर्कआउट नाही करतो, बॅक ट्रॅप करतो. त्यात देवादा आहे, देवादा 20 बॅक ट्रॅपचे सेट रडतो. माझा आनंद. पहिले 2 सेट बरोबर मारले, नंतर नाही बोलतो मला नाही. त्याच्यानंतर आपण थर्ड व्हेरियंट घेतला चेस्ट सपोर्टेड लॅटरल राईज. हा आपण पूर्णपणे झुकून मारत आहे. हा आपला बॅक शोल्डरसाठी. तुम्ही जर स्टँडिंग पोझिशनवरती जर बेंच ठेवलात आणि चेस्ट सपोर्ट मारला तर तुमचा साईड शोल्डरला येणार. हा तुमचा बॅक शोल्डर येणार आहे, आणि त्याला आपण अल्टरनेट घेणार आहे सिटेड लॅटरल राईज. सिटेड लॅटरल आपण याच्यासाठी घेतला आपण की रेंज ऑफ मोशन वाढवा. या व्हेरियंटचे तुम्हाला टोटल 3 सेट मारायचे आहेत. पण एक लक्षात ठेवा, तुमची जेवढी कॅपॅसिटी वेटची त्यानुसार मारा, पण रिपिटेशन तुमचा पहिला 20 तरी गेले पाहिजे. त्याच्यानंतर 17, नंतर 15च्या खाली रिपिटेशन आलेलं नाही आहे. आम्ही आत्ता घेतले 20, सेकंडला पण घेतले 20, आणि थर्डला पण 20. वेट वाढवत गेलो, वेट कॉन्टिन्यू ठेवायचं नाही, वेट वाढवत जायचं आहे. तुम्हाला जर वाटतोय हो मला वेट जास्त जाणार नाही आहे, तर तुम्ही एक ट्राय करू शकता की एक कंटिन्युअसली वेट ठेवू शकता आणि रिपिटेशन जास्त घेऊ शकता. त्यानंतर पुढचा व्हेरियंट घेतला आपण फ्रंट शोल्डर डंबल प्रेस. याच्यामध्ये तुम्हाला एल्बो शोल्डरच्या लाईनीत स्ट्रेट खाली घ्यायचे आहेत. एल्बो बाहेर नाही आले पाहिजे. जर एल्बो बाहेर तुमचे येत आहेत तर ते तुमच्या साईड शोल्डरवरती प्रेशर येणार आहे. आपण फ्रंट शोल्डर मारतो, आणि याला लगेच अल्टरनेट थांबत नाही, याला लगेच अल्टरनेट आपण घ्यायचं आहे फ्रंट शोल्डर रायझिंग डंबेल. फ्रंट शोल्डर रायझिंग डंबेल यासाठी मारायचा आहे. हा पण फ्रंट शोल्डरचा सेट आहे, आणि माशा आपण जो शोल्डर प्रेस मारतो पण फ्रंट शोल्डर, याला नॉर्मली हा सेट परफॉर्म करताना काहींचे जे एल्बो आहेत ते शोल्डरच्या बाहेर येतात. शोल्डरच्या बाहेर आल्यानंतर व्हेरियंट चेंज होतो. त्यामुळे तुम्हाला जो एल्बो आहे तो शोल्डरच्या नाहीतच ठेवायचा आहे, ज्या की तुमचा ओव्हरऑल प्रेशर आहे तो फ्रंट शोल्डरला येईल. आणि सेम जेव्हा डंबेल राईज तुम्ही घेता तर फ्रंट डंबेल राईजला तुमचा डंबेल दोन्ही एकमेकांना टच पाहिजे.
काही जण शोल्डरच्या वरती घेऊन ठेवतात. शोल्डरच्या पूर्ण वरती येण्याची गरज नाही. रेल्वेपासून वाढवायचं असेल तर तुम्ही हा सेम सेट चेस्ट सपोर्टेड त्याच्यावरती फ्लॅट बेंचवरती मस्त इन्क्लाइन बेंच पण मारू शकता. एल्बो समोर तो ठेव. तुम्हाला पाहिजे तर नेक्स्ट टाइम दाखवेन मी कसा मारू. पुढचा व्हेरिएंट घेऊ आपण साईड डंबेल प्रेस. साईड डंबेल प्रेसमध्ये पण तुम्हाला एक लक्षात ठेवा, तुम्हाला साईड डंबेल वाईजच तुम्हाला एल्बो खाली घ्यायचा आहे. काही जण काय करतात, फ्रंटला साईडचं काम असतात आणि साईडला फ्रंट करतात. ही चूक करू नका. आणि याला आपण लगेच अल्टरनेट सेट घेणार आहोत, फेस फुल विथ ओव्हरहेड प्रेस. हा आपण फंक्शनली परफॉर्म करणार आहोत. आणि एक लक्षात ठेवा, आपण जेव्हा डंबेल प्रेस मारतोय तेव्हा तुम्हाला लाईट वेट घेऊन जास्त रिपिटेशन परफॉर्म करायचे. आणि या सेटमध्ये तुम्हाला हेवी वेट घेऊन 10 रिपिटेशन परफॉर्म करायचे. आणि तुम्हाला जर ओव्हरऑल व्हिडिओ पाहिजे असेल तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मी प्रत्येक सेटची एकच व्हिडिओ घेतो, कारण व्हिडिओ जास्त मोठी बनवून जे व्ह्युअर्स आहेत त्यांना जास्त मोठी व्हिडिओ बघायला कंटाळा येतो. त्यामुळे एकदम ओव्हरऑल व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल प्रत्येक सेटची तुम्हाला सांगू शकतो. त्यात देवाचा हा सेट मग त्यांना काय त्याची बघतो असतं काय नाही. सेट मार नीट मार तर नाही खटके देत मारतो. हा सेट देवाचा कधीच सेट मारत नाही. देवा किती पडते काय लागेल त्याच्यानंतर आपण लास्ट व्हेरिएंट घेऊया, बिहाइंड द नेक बाल्पल रॉड शोल्डर प्रेस. यामध्ये तुम्हाला हा सेट थोडा तुम्ही नीट परफॉर्म करा, कारण हा थोडा रिस्की सेट आहे. त्यात तुम्हाला शोल्डर इंजुरी व्हायची शक्यता असते किंवा निकची. पहिला आम्ही एमटी रॉड घेतला, पण जास्त हेवी मारणार काय अर्थ नाही. आणि याला आपण लगेच अल्टरनेट सेट घेणार आहोत, चेस्ट सपोर्टेड इन्क्लाइन बाल्बल रॉ. याला आपण इन्क्लाइन प्रॉन रॉ पण म्हणतात. आणि ज्याच्यामध्ये प्रायमरी मसल शोल्डर, त्याच्यामध्ये आपण एक लक्षात ठेवायचं आहे, जो शोल्डर आहे बेंच आहे तो 40 to 90 डिग्री अँगलवरती सेट करायचा आहे आणि परफॉर्म करायचा आहे. याच्यामध्ये तुमचा सगळ्यात जास्त बॅक शोल्डरवरती प्रेशर येणार आहे, त्याच्यानंतर तुमच्या अप्पर बॅकवरती प्रेशर येणार आहे. एक लक्षात ठेवा याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा तुम्हाला स्टार्टिंग या सेटमध्ये कधी तुम्ही हेवी सेट मारू नका. रिस्की सेट आहे दोन्ही पण. त्याच्यामध्ये एन्जॉय शक्यता असते. लाईटमध्ये रिपिटिंग जेवढ्या मारता येतील तेवढे ट्राय करा आणि कॉन्सन्ट्रेट मारायचं मारू नका, स्लो मोशनमध्ये मारा. या वेळेत आपण 3 सेट घेणार आहोत. पहिला आपण M10 स्टार्ट केला, त्यानंतर आम्ही 5 kg म्हणजे टोटल 10 kg, त्यानंतर 10 kg 20 kg असं ट्राय केलं. पण जो चेस्ट सपोर्टेड सेट आहे तो आपण पहिला M10 घेतला, नंतर 5 kg. त्याच्यामध्ये जास्त वेट घेतलेलं नाही, तर रिपिटेशन जास्त घेतलं. तुम्ही बोलाल मी हेवी घेईन आणि रिपिटेशन कमी घेईन, त्याला अर्थ नाही. तुमचा मसल ग्रोथ सगळ्यात जास्त कधी होतो, जेव्हा तुम्ही कमी वेटने जास्त रिपिटेशन करता. काय जण बोलतात काय आम्ही हेवी डंबेल मारतो, रिपिटेशन कमी मारतो, आम्हाला चांगले परफॉर्म येतो. त्याला अर्थ नाही. तुम्हाला एक यूट्यूबर आहे, त्यांनी एक व्हिडिओ बनवलेली आहे, त्याच्यामध्ये त्यांनी एक साईड त्यांनी लाईट वेटनी ट्रेन केलेली आहे आणि एक आहे ते हेवी वेटची ट्रेन केलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता जाऊन की त्याचा सगळ्यात जास्त मसल
वन साईड जो लाईट वेटने त्यांनी परफॉर्म ट्रेन केलेला आहे तो जास्त त्याचा ग्रोथ झालेला आहे कम्पेअर टू हेवी वेट. त्यामुळे तुम्ही हेवी वेट मारत असाल तर तुम्ही पॉवर लिफ्टर आहात तर तुम्ही हेवी वेट मारा. तर तुम्हाला मसल बिल्डमध्ये तुम्ही आहात तर तुम्ही मसल बिल्डमध्ये हेवी वर्कआउट करून काही अर्थ नाही त्याच्यामध्ये. इंजुरी होईल ती वेगळी गोष्ट आहे, प्लस मसल ग्रोथ स्लो होईल तुमची, हे लक्षात घ्या. आजचा वर्कआउट तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला जर ते डाऊट असेल तर आम्हाला नक्की कमेंटमध्ये सुचवा. आपली स्मार्ट सुद्धा कमेंट करणार तर बाहेरचे माणसं काय करणार. Thank you for watching. Follow for more videos and like and subscribe.